महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून अनेक मोठ्या निवडणुका झाल्या. लोकसभा झाली, विधानसभा झाली, पण एक निवडणूक मात्र सतत पुढे ढकलली जात राहिली. ही निवडणूक म्हणजे 22 जिल्हा परिषदांची. आता मात्र या निवडणुकांचा मार्ग मोकळा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आणि त्यानंतर राज्यातील राजकीय हालचाली अचानक वेगाने वाढू लागल्या आहेत. कारण या निवडणुका फक्त जिल्हा परिषदांच्या सत्तेसाठी नाहीत, तर गावागावात कोणत्या पक्षाची खरी ताकद आहे, कोणाची संघटना जिवंत आहे आणि पुढच्या मोठ्या राजकीय लढ्यासाठी कोण आघाडीवर आहे, याचीही ही परीक्षा असणार आहे. पण या निवडणुका इतकी वर्षे रखडल्या ते का बरं? ओबीसी आरक्षणाचा याच्याशी नेमका काय संबंध आहे आणि या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं तयार होऊ शकतात, याच सगळ्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. कारण राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका घेतली आहे की रखडलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार तयार आहे. ही एक साधी प्रशासकीय प्रक्रिया नाही, कारण या निवडणुकांवर अनेक वर्षापासून राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक वाद सुरू आहे. सर्वात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की या निवडणुका रखडल्या तरी का? त्यामागचं मुख्य कारण होतं ओबीसी आरक्षण. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं होतं की कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण आरक्षणाची मर्यादा 50% जास्त असता कामा नये. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेली होती. त्यामुळे त्या निवडणुकांवर स्थगिती आली. काही जिल्ह्यात निवडणुका झाल्या, पण ज्या 22 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्या मात्र आजपर्यंत रखडल्या. दरम्यान जानेवारी महिन्यात 12 जिल्हा परिषदांची निवडणूक झाली. त्या निकालांनी एक वेगळं चित्र दाखवलं. महायुतीने अनेक ठिकाणी आपली ताकद सिद्ध केली. त्यामुळे आता उरलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकांचे निकाल हे फक्त जिल्हा परिषदांचे राहणार नाहीत, तर महाराष्ट्रातील पुढच्या राजकीय वातावरणाची दिशा ठरवणारे ठरू शकतात. राज्य सरकारने आता सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे की 50% आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्यास आम्ही तयार आहोत. म्हणजेच आधी जाहीर झालेल्या आरक्षणात बदल होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. याचा सर्वात मोठा परिणाम ओबीसी आरक्षणावर होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर नागपूर जिल्हा परिषदेत आधी 33 जागा आरक्षित होत्या. आता त्या कमी होऊन 27च्या आसपास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच अनेक मतदारसंघाची सामाजिक रचना बदलणार आणि त्यानुसार उमेदवारही बदलतील. याच ठिकाणी या निवडणुकांचं राजकारण सुरू होतं. कारण आरक्षण बदललं की मतदारसंघ बदलतात, मतदारसंघ बदलले की इच्छुक उमेदवार बदलतात आणि उमेदवार बदलले की पक्षाचं संपूर्ण निवडणूक गणित बदलतं. अनेक नेते जे गेली काही वर्षे निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, त्यांनाच आता मतदारसंघ बदलावा लागू शकतो. काहींची जागा खुली होईल तर काहींची आरक्षित होईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत नाराजीही वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्या फक्त जिल्हा परिषदांपुरत्या मर्यादित राहणार नाहीत. कारण त्याच काळात 105 नगरपंचायती आणि जवळपास 12,000 ग्रामपंचायतीचाही निवडणुका होण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा निवडणूक महोत्सव पाहायला मिळू शकतो. गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत प्रत्येक पक्षाला आपली ताकद सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचा कौल पुन्हा एकदा कोणाच्या बाजूला आहे, याचं पहिलं मोठं उत्तर याच निवडणुकातून मिळू शकतं. स्थानिक स्वराज्य संस्था या नेहमीच पक्षाच्या संघटन शक्तीची खरी परीक्षा मानल्या जातात. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत मोठ्या नेत्यांची लाट चालते, पण जिल्हा परिषद निवडणुकीत गावागावातील कार्यकर्ता, स्थानिक नेतृत्व आणि सामाजिक समीकरणं निर्णायक ठरतात. याच कारणामुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच आपापल्या संघटनांना कामाला लावलं आहे. बूथ पातळीवर बैठका, इच्छुकांच्या मुलाखती, स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी आणि मतदारसंघांचा अभ्यास सुरू झाला आहे. कारण या निवडणुकीत जिंकणं म्हणजे फक्त जिल्हा परिषद जिंकणं नाही, तर पुढच्या मोठ्या राजकीय लढाईसाठी स्वतःची ताकद सिद्ध करणं आहे. आता प्रश्न असा आहे की या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेमक्या कुठे होणार आहेत आणि त्यामागचं राजकीय गणित काय आहे? या निवडणुका पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली,
अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 22 जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. या यादीकडे बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. यात उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, तर मुंबई महानगर क्षेत्रालगतचे ठाणे आणि पालघर सारखे अत्यंत महत्त्वाचे जिल्हेही आहेत. म्हणजेच ही निवडणूक महाराष्ट्राच्या एका भागापुरती मर्यादित नसून राज्याच्या राजकीय नकाशावर मोठा प्रभाव टाकणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अनेक जिल्हे या निवडणुकीत आहेत. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या भागाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण विदर्भ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपने या भागात मजबूत संघटन उभी केली आहेत. त्यामुळे महायुतीला इथे आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे. दुसरीकडे काँग्रेससाठीही ही मोठी संधी आहे. ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसची पारंपरिक मतदारसंघांमध्ये पकड असल्याचं पक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर संघटना पुन्हा उभी करण्याची पहिली मोठी परीक्षा काँग्रेससाठी याच निवडणुका ठरू शकतात. मराठवाड्यातील बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही राजकीय संघर्ष तितकाच रंगणार आहे. बीडमध्ये स्थानिक नेतृत्वांचा संघर्ष, नांदेडमध्ये काँग्रेसची परंपरा, जालन्यातील बदलती राजकीय समीकरणं आणि हिंगोलीतील स्थानिक नेत्यांचा प्रभाव या सगळ्यांचा निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उमेदवार निवडताना अत्यंत सावध भूमिका घ्यावी लागणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रिया. मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकांचा अंतिम कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अंतिम निर्णय निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून असेल. म्हणूनच आता लक्ष फक्त निवडणुकीच्या तारखांकडे नाही, तर आरक्षणाच्या अंतिम आराखड्याकडे आहे, जागा वाटपाकडे आहे, उमेदवारांच्या घोषणेकडे आणि स्थानिक राजकीय हालचालींकडे असेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा मोठे बदल दिल्ली आणि मुंबईतून नव्हे, तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या मैदानातून सुरू झालेले आहेत. यावेळीही तसंच काही घडणार का? महायुती आपलं वर्चस्व कायम ठेवणार का? की महाविकास आघाडी ग्रामीण भागातून पुनरागमनाची सुरुवात करणार? मित्रपक्षांमधील स्पर्धा कोणाला महागात पडणार? आणि आरक्षणातील बदल कोणाचं राजकीय भविष्य बदलणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.